स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे रव्याचे लाडू। तर रव्याचे लाडू कसे बनवायचे ते आपण बघूया। इथे रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे बघा, इथे रवा घेतलेला आहे मी पाव किलो पिठी साखर घेतलेली आहे आणि इथे 150 ग्रॅम मी तूप घेतलेला आहे घरी बनवलेला आणि इथे सुंठ वेलची पूड आहे, जायफळ आहे त्याच्यामध्ये आणि मीठ आहे आणि इथे मनुके, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे। इथे तुम्ही ड्राय फ्रूट्स कोणते पण घेऊ शकता। तर चला आपण सुरुवात करूया। इथे मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी रवा ॲड करणार आहे। आता हा रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। रवा भाजण्यासाठी मी इथे तूप ॲड करत आहे त्याच्यामध्ये। हा तूप मी अगोदर गरम करून घेतलेला होता आणि पुन्हा आता ह्याच्यामध्ये तो छान गरम होणारच आहे। रवा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। जास्त करपवायचा नाही आपल्याला, हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे आपल्या रव्याला खूप छान कलर आलेला आहे बघा, सोनेरी कलर दिसत आहे। अगदी मंद आचेवर मी हा रवा भाजून घेतलेला आहे आणि जो तूप राहिला होता थोडा तो पण पूर्ण घालून घेते मी। एक वाटी भरून तूप इथे घालून घेतलेला आहे आणि आता खूप छान रवा आपल्याला भाजलेला आहे। रवा भाजताना एक काळजी घ्यायची, गॅस फास्ट करायचा नाही, तर मंद आचेवर आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे खरपूस। त्याने काय होतं, लाडू खूप छान होतात, असे रवा कचकच असा लागत नाही खाताना, खूप छान लाडू होतात। आता आपण हा रवा काढून घेऊया, छान भाजून झालेला आहे। रवा आता आपण एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये असं ओतून घ्यायचा आहे। सगळा रवा इथे मी काढून घेत आहे। आता हा रवा आपण या रव्यामध्ये चिमूटभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। जास्त मीठ नाही घालायचं, थोडं घालायचं आहे आणि सुंठ वेलची पूड आहे, जायफळ पूड, ती इथे घालून घेत आहे। 2 चमच घेतलेले आहे मी, हे बघा। आणि आता ही साखर आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये, जशी लागेल तशी ॲड करायची आहे। आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत। रवा गरम आहे तोपर्यंत आपल्याला ही साखर सगळी छान मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे लाडू वळताना खूप छान वळतात। गुठळी ठेवायची नाही, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे रव्यामध्ये आपण साखर छान मिक्स करून घेतलेली आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता। पण एक काळजी घ्यायची आहे आपल्याला, की आपल्याला रवा इथे जाड वापरायचा नाहीये, तर बारीक वापरायचा आहे, झिरोचा रवा वापरायचा आहे। आणि जाड जर असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे भाजून झाल्यानंतर। आणि बघा, तुम्ही गरम गरम घेतलेला आहे रवा, त्याच्यामध्ये मी साखर मिक्स करून घेतलेली आहे, ती खूप छान मिक्स झालेली आहे। इथे चमचने खूप छान मिक्स केलेली आहे। ड्रायफ्रूट्स आपले छान मिक्स झालेले आहेत आणि आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया। इथे आपण थोडे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये, बघा, हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत, म्हणजे लाडू वळायला खूप छान आतमध्ये सगळे मिक्स होतात। तर आता आपण लाडू बनवून घेऊयात। तर अशा प्रकारे आपले हे लाडू छान बनवून झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लाडू होतात असे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।